दूध पिया है तो आ और रोक ले हमें। जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, और उस राख से जो बारूद निकलता है उसे विश्वनाथ कहते हैं। Come on! अरे कितने आदमी कितने आदमी मी एकच आहे। सगळा मूर्त सत्यानाश केला। मला आज तुम्हाला एकदम झपटण्यासारखं वाटते। पण तुला सांगतो एक ना एक दिवस मी सुपरस्टार बनल्याचं राहणार नाही। मालक तुम्ही सुपरस्टार, तुम्ही हिरो बनल्याच म्हणून समजा। अरे तुझ्या तोंडात साखर पडू रे, साखर पडू। फक्त मला माझा पिक्चर काढू द्या। तुम्हाला हिरोचं काम केलंच म्हणून समजा। तू पिक्चर काढला, लायकी आहे काय तुझी? काही पण बोलतो बायकी लायकीनं बायकी म्हणतात, मग बायकी लायकीनं बायकी म्हणतात। अरे जेव्हा तुम्ही हिरो बनण्याचे स्वप्न पाहू शकता, मग माझ्यासारख्या माणसानं डायरेक्टर बनण्याचे स्वप्न का पाहू? अरे माणसानं स्वप्न पाहावी, पण परिस्थितीचं भान असायला पाहिजे। अरे तू कसा, मी कसा, तू कुठं मी कुठं, काही पण उगीच। बरोबर आहे मालक, मी सुद्धा या ठिकाणी हिरो बनण्यासाठी आलो होतो। तू मग काय सांगतोस? मग का पैसे संपले, तुमच्या घरी नोकराचं काम करावं लागतं। अरे 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 परमेश्वरा, काय एका कलाकाराच्या पेक्षा खरंच रे जुलू फार अन्याय झाला तुझ्यावर। पण मालक तुम्ही काय काळजी करू नका। मी याच्या अगोदर डायरेक्टरच्या बरेच डायरेक्टरच्या घरी काम केलंय। काय सांगतो? तुझी ओळखी आहे ना? ए मग माझी शिफारस करणार आहे? करशील ना? नक्कीच हिरोचं काम मिळेल मला। मालक एक काम करा, हात समोर करा। अच्छा भविष्य पाहतोस? नाही, 1 रुपया घ्या आणि ऐश करा ऍडव्हान्स। म्हणजे मी काय भिकारी आहे का बे? अरे माझी अवकाशच तेवढी आहे की तेवढा ऍडव्हान्स देईन मी। ठीक आहे, काय हरकत नाही, चल शगुन म्हणून ठेवतो मी। पण नक्की हिरोचं काम मिळेल ना मला? नक्की मिळालंच म्हणून समजा। पक्का? बरं हिरोईन कोण? म्हणजे कसं हिरोईन म्हणजे कसा पक्का पाहिजे? दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, प्रियंका पवार, कपिल चोप्रा? मालक एवढ्यानं पाठवता का? अरे हिरो झालं, हिरोईन नाही पाहिजे का? अरे पहिलीच वेळ आहे तुमची। मग कोणता पिक्चर भेटला तर काम करायची तेव्हा कोणती हिरोईन भेटली? यार हिरोईन कशी तंच पाहिजे, तंच। नाही तुम्हाला काम नाही भेटत समजा। नाही ठीक आहे, मग तू म्हणशील की, पण मला मात्र हिरोचं काम मिळालं पाहिजे। नक्कीच नक्की ना? अरे हो, तुला एक सांगायचं राहिलं काय, आज माझी DSRच्या ऑफिसमध्ये स्क्रीन टेस्ट आहे आणि मला माहिती आहे मला नक्कीच रोल मिळेल त्या ठिकाणी। तेव्हा मी एक काम करतो, त्याची जरा तयारी करतो, तोपर्यंत तो हिरोईनचा शोध घे। ओके? आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। क्या बात है, या। आमचे मालक पण एकदम विनोदी स्वभावाचे आहे, नेहमी तप्तर असतात। एक ना एक दिवस यांच्या कामाला यश मिळालंच म्हणून। मालकीनबाई, म्हणजे आता हे तुमची शेवटची आवड आहे का? म्हणजे आता याच्यानंतर मरणार आहात तुम्ही? अरे मालकीनबाई मरते का? अरे बातम्या पाठवा। अरे झुल्या चिलपट्या, माझ्या मरणावर टपलाय करे? माझ्या मरणाच्या बातम्या पाठवा। तुम्हीच नाही म्हणाल्या का की चांगलं कडकडतं पाणी करा म्हणून? तर कडकडतं पाणी कधी करतात? जेव्हा माणूस मरतो तेव्हाच की नाही? नको मरा ही मालकीनबाई, तुम्ही नको मरा। अरे मी अशी तशी मरणार नाहीये, मी कलावती आहे, कलावती। माझ्या नातवाचे तोंड पाण्याशिवाय मी अजिबात मरणार नाही। काय झालं का हसायला? काय काय सुरू आहे? तमाशा सुरू आहे का? तमाशा दाखवून राहिलीस का इथं? तेव्हापासून तुम्ही तमाशा सुरू केले की? अरे झुल्या चिलपट्या, तुझ्या तोंडात किडे पडतील, किडे। अरे तू कशाला हसतोस रे? झुल्या, हे दोनच दोन दात आहेत, ते कशाला दाखवितो झुल्या? दोन्ही आज महत्वाचे आहेत। काचे महत्वाचे आहेत? चुरपाचे तर कामाला येतच नाही। मालकीनबाई, तुम्ही नाही का म्हणजे तुम्ही नशीब समजा, तुम्ही आपलं नशीब समजा। तुम्हाला अशी सून भेटली, सकाळपासून तुझ्या मागे टबर करत राहता तरी तुमचे काम आहेत ते। कायचे नशीब? कायचे नशीब? माझे नशीब तर कुठलेच आहे, जे अशी सून भेटली मला। मला पहा ना खुर्द पहा। बरोबर आहे की नशीब समजा येऊ तुमचं, अशी सून भेटली। आणि बरोबर आहे, म्हणूनच मला गावातील लोक तुमची चर्चा करतात। जिकडे तिकडे तुमची
चर्चा सुरू आहे गावात. माझी चर्चा सुरू आहे. काय म्हणतात लोक माझ्याबद्दल? काय म्हणतात? का म्हणतात? आधी एक पानफेरा नाही सुटला, एक चौक नाही सुटला, मला बोलव बोलव म्हणतात. अरे झुलू, तुझी ते मोठी मालकी नाही ना. काय म्हणतात हे लोक माझ्याबद्दल? म्हणू दे बघ, लोक माझा किती मान सन्मान करतात ते. बरोबर आहे ना जी, तुमचा मान सन्मान करतात ना. म्हणतात ना, तुझी ते मोठी मालकी नाही ना. ते एक नंबरची टापरी गोदी आहे. टापरी गोदी ते म्हणतात तर म्हणू दे, पण तुले काय हो रे? तू काय म्हणतेस मला? असे म्हणू दे की तुम्हाला कोणी काय म्हणलं तर मला त्यावच खूप येतं माहिती नाही. आणि हो बे, माझ्या मालकीला कोणी टापरी गोदी म्हणाला एखाद्याचं फलवून ठेवी. ते म्हणतात तर म्हणू दे, त्यांना मी पाहून घेईन. पण तुले काय रे? तर तुले कायचा ताव येते रे? खाऊन तुम्ही माझी मालकी पाहिलं मालकी बाई, तुम्हाला कोणी काय म्हणलं ना तर माहित नाही काऊन तो खूप तावच खूप येते. तुला कायचा ताव आहे? आणि तुझा ताव ठेव बाजूला. अरे सांगतो मी जर नरम झाली ना तर ही माझी सून आहे ना, माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटेल, मिऱ्या. तर मालकीन बाई, तुम्ही नरम राहूच नका ना. तुम्ही जेवढ्या गरम राहाल ना, माहित नाही मला कोणता इंटरेस्ट येते. मुर्द्या खोपड्या, तुझ्या झिरपट्या. अजी ते ऐकून तर घ्या माझं. मी म्हणत आहो की तुम्ही या घरामध्ये गरम वातावरण ठेवा, म्हणजे तुमचा दबदबा राहील. लोक तुमच्या ऐकतील घरचे. बरोबर बोललात तुल्या. मालकीन बाई, ते जाऊ द्या. तुम्ही नाही म्हणल्या का त्या दिवशी? का म्हणल्या की बा हे झुलू, घरामध्ये पाहतो इकडे तिकडे कोणी नाही दिसले, रात्रीचे 12 वाजता येतो. तर माझ्या आज खूप मूळ आहे की मी तुले रात्रीचे 12 वाजता मी तुला रात्रीचे 12 वाजता बोललो ना? काऊन खोटं बोलता की? काऊन खोटं बोलता? तुम्ही काय म्हणायला का घरी कोणी पाहिजे नाही असतं? ते लहान बालक मालकीत दवाखान्यात चालले. आज घरी कोणीच नाहीये. घेऊ का म्हणतो मी रात्रीचे 12 वाजता? मी तुला रात्रीचे 12 वाजता बोलवलं का? तुम्ही नाही म्हणले का माझे केस काय करायचे म्हणून? अरे बुडत्या, मी तुला रात्रीचे 12 वाजता नाही तर दुपारचे 12 वाजता बोलवलं होतं. नाही की दुपारचे 12 वाजता मजाच नाहीये. रात्रीचे 12 वाजता कार्य येतात. अरे बुडत्या, हे केस मी असेच पांढरे केले का? असं? अरे मग लावून द्यायच्या वेळेस बापू इकडे पांढरे केस लावलं रे, इकडे लाव रे. गुडगी घोळे लाल लगा. अच्छा बुडत्या, आता फुकट लावतोस का रे? माझ्याकडून खरण्यासाठी चांगले 20 रुपये घेतात तेव्हा मला लावून देतो. फुकट देता 20 रुपये? फुकट देता? अरे मग जेव्हा दुखते तेव्हा? इकडे दुखते रे बापू, इकडे दाब रे बापू, इकडे ठसठस करते रे बापू. जेव्हा झाला तेल लावून देतो तेव्हा नाही का? काय झालं शिल्पट्या मुर्त्या खोपड्या चल झाले असं. चल कामं कर, घरातले पूर्ण कामं आटोपलीत नाही पण चल चांगला टेबलवर बघ किती धूळ आहे. साफ कर. कोण करेल ते? करतो ना. नाही चांगला कर. म्हणूनच लोक टापरी गोदी म्हणतात. अरे चांगला वापरू फूस. झोपू का? तुझ्यावर मरी का नाहीये? अरे तुझ्यावर पकडायचं खोपड्या खाली बघ कपाळ माझ्या घरात. टापरी गोदी. तू मुर्त्या खोपड्या. टापरी गोदी. अरे मुर्त्या मला खाली पाहिजे कपाळ पाहिजे. मला पहिला झाला पाहिजे. कपाळ खाली पाहिजे. मुर्त्या खोपड्या. तुझ्यावर मरी का नाही येते खोपड्या घेऊन माझे कपाळ टापरी गोदी. घराच्या मागं जाऊ जाऊ काय चोरू भात खाते. मी सांगतो का? टापरी गोदी सकाळपासून. कशाला सासूबाईला उलट सुलट बोलतोस? काय नको बोलू की? अरे सकाळपासून तुम्ही काम करता तरी पण तुमच्या मागे लागून असते. ते रे बोलू दे, मला राग नाही त्यांचा. नाही तुम्हाला राग नाही, तुम्ही समजून घेता, पण त्याने समजलं पाहिजे की नाही. आणि होती मला एक समजत नाही, जोपर्यंत सुना राहतात तोपर्यंत एकदम ठीक राहतात, आणि एकदा का सासवा झाल्या की त्याचा पारा चढून जाते, एकदम टापरी गोचीच होऊन जातात. असं नाही बोलायचं.
पण तुम्ही नको ओळख आपली होती. नाही झुल्लू मी काय म्हणते आणि हा पुन्हा सासूबाईचा अपमान करायचा नाही सांगून ठेवते. चल हे सगळं व्यवस्थित साफ करून दे. तो साफ करा, साफ. ताई 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 तुला कोण पाठवून राहिली? कोण पाठवून राहिलेली आहे? तुम्ही हा सेल्स घर आम्हाला काही सामान घ्यायचे निघाले. ए मी काही सेल्सगर्ल वगैरे नाही या समुद्रात आधीच सांगून होता. तुम्हाला ओळखलं नाही? अरे हा तुम्हाला ओळखलं ना. शाबास कोण आहे मी? तुम्ही या प्रियंका पोचळा. ए बाई मगापासून पाहतो तुम्हाला ओळखलं नाही का ओळखलं नाही का. बऱ्या बोलायला तुम्ही निघाला सामान सगळं तुम्हाला बाहेर फेकीन. तू अजून मला नाही ओळखलंस? अरे का करू या बाईचं. ओळखलं ना कोण आहे मी? तुम्ही या देशाच्या पंतप्रधान. सांग रे मला तू या घरचा नौकर आहेस ना? या घरचा नौकर आहेस ना तू? सकाळी मालक समजत आहो. मालक समजत आहो का मी. ते कोवळे तर एकदम मालकासारखे आहे यार. मागे लोक फुगे घ्या फुगे. तू मला ओळखलं नाही ना? अरे सांगा ना कोण आहात तुम्ही. तर मी या घरच्या मालकाची मेवणी मनोरमाची धाकटी बहीण रागिनी. म्हणजे बाळकाच्या मेवणी आहात तुम्ही. यस. काय नाही नाही म्हणजे लावल्याबरोबरच फुटते का म्हणतो. आता बघू नको माझ्या थोबाडाला. बॅग घेणे हात देऊन फास्ट. फुगे घ्या फुगे. अरे बापरे एक चैन उघडी आहे ना. अरे ते घायग्यामध्ये पॅकिंग केली ना त्यामुळे चैन उघडी राहते असेल. अतुल लावता अशी चैन उघडी ना ठेवावा आणि कोणाला लाव नाही म्हणावा. बरं झालं मी आता साधा माणूस आहोत. नाही तर मग तू साधा आहेस? साधा आहे तू? काय रे एक काम करतो माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. कॉफी मग तिथे दूध किती टाकू. तुला माहित नाही कॉफी मध्ये किती टाकावं लागतं दूध म्हणून? अरे माहित आहे पण तुम्हाला किती लागते त्याचं महत्वाचं आहे. प्रत्येकाला सारखंच लागते दूध. हे बघ तुला जेवढं टाकायचं तेवढं टाक आणि कॉफी बनवून घेऊन ये फास्ट. पहा बरं मी माझ्या मताने टाकलो तर मग बोंबलं तुम्ही. तुझ्या मताने टाक आणि घेऊन ये. कुठला आणि येताना एक गिलास पाणी सुद्धा घेऊन ये. पाईपच लावतो तोंडाला. अरे मला एवढंही समजत नाही का चहाच्या अगोदर पाणी द्यावं लागतं. तुला काय समजतं रे? आली तेव्हा तू माझं स्वागत करून राहिला की त्या गरमीमध्ये मला त्या पंखा ना फॅन ना कूलर कसलं स्वागत करून राहिलास तू? चहाला ना तुम्हाला उचलून येऊन त्या टाकात टाकतो. एक काम कर आधी मी सांगितलेलं काम कर. मूर्ख कुठला. फुगे घ्या फुगे. अरे